पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याची भेट आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। आपण दैनंदिन प्रार्थनेमध्ये म्हणतो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे। आणि याच्या दोन्ही वाचनामध्ये स्वर्गाचे राज्य काय आहे, देव राज्य काय आहे, किंगडम ऑफ गॉड याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे। कशा पद्धतीने ते आपल्याला प्रस्थापित करता येईल, आपल्या प्रयत्नाद्वारे, आपल्या कृतीद्वारे आणि शब्दाद्वारे ते प्रस्थापित व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काही सूचना करत आहे, मार्गदर्शन करत आहे। आपल्या कुटुंबात, आपल्या गाव परिवारात आणि संपूर्ण समाजात हे देवराज्य प्रस्थापित होण्यासाठी प्रभूची कृपा आपल्याला व्हावी म्हणून सांगते। या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करा, नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागा। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ मधुमा बंधुबहिणीजवळ मी कबूल करतो म्हणून मी माझ्या पवित्रमध्ये मधुमा बंधुबहिणी सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपण सर्वकालिक जीवनाकडे देवो। Ah
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थन परमेश्वरा, आमच्या आशा दीपका व सामर्थ्य तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे. तुझ्या आज्ञांचे पालन करण्यास व तुझ्या विचाराने व कृतीने तुला संतुष्ट करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. नीच वृक्षास मी उंच करीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन. त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातील एक घेऊन एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन. मी इस्रायलच्या उंच पर्वतावर ती लावीन. तिला फांद्या फुटतील, फळे येतील. तिचा उत्तम गंध सुरू होईल. म्हणजे मी त्याच्याखाली सर्व पक्षीकुळे राहते. त्याच्या शाखांच्या छायेत ते वस्ती करते. वनातील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षाला नीच केले आहे आणि नीच वृक्षाला उंच केले आहे. हिरव्या झाडाला सुकवले आहे आणि शुष्क झाडाला फलद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे. प्रभात समयी तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे चांगले आहे. प्रतिसाद. प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबनोनवरील गंधसरूसारखा वाढेल. प्रतिसाद. प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत आणि टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या काही अन्याय मुळीच नाही. प्रतिसाद. प्रभू, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. पौलाची कोरिंथीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वचन. आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात घेतो की आम्ही शरीरात वस्ती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हा प्रभूचा शब्द आहे. सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया, 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 हालेलुया.
शुभ वर्तमानात घेतलेले वाचन येशू म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते. पण हे कसे वाढते त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. मग पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी येशू म्हणाला, आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरते वेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरण्यावर उकळून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असे पुष्कळ दाखले देऊन त्याच्या ग्रहण शक्तीप्रमाणे तो त्याला संदेश देत होता आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. प्रभूचे शुभ वर्तमान. आपण दररोज प्रार्थना म्हणतो, आमच्या स्वर्गीय बाबा, आणि त्या प्रार्थनेत आपण म्हणतो तुझे राज्य येऊ आणि जसे स्वर्गात तसे आम्हाला पृथ्वीवर पाहिजे. आपण स्वर्गात पण गेलो नाही, परंतु स्वर्ग कसा असेल ह्याविषयीचा आपल्याला शिकवलेला आहे की जिथे भांडण नाही, कंटाळ नाही, शांती आहे, तणाव आहे, स्ट्रेस नाही, कोणत्याच प्रकारचे प्रश्न नाही, असं भाग म्हणजे स्वर्ग आहे. आणि तोच आपल्याला इथे हवा आहे. आपल्या कुटुंबात, आपल्या गाव परिवारात, आपल्या समाजामध्ये शांती समेटाचा, तिथे मोठा स्ट्रेस, तणाव नसेल, भांडण नसेल. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये आपण प्रभूकडे सांगतो की प्रभू जसं पृथ्वीवर आहे तसेच जसं स्वर्गात आहे तसेच पृथ्वीवर तुझे राज्य येईल. परंतु प्रार्थना केल्यामुळे स्वर्गीय राज्य, परमेश्वराचे राज्य पृथ्वीवर येईल का? ही प्रार्थना म्हणजे काही जादूची काठी नाही ते आपण म्हटलं आणि पृथ्वीवर सगळं स्वर्गासारखं झालं. त्यासाठी परमेश्वराची कृपा आणि माणसाचे प्रयत्न हे अपेक्षित आहे. जेव्हा माणूस इथून प्रयत्न करेल आपल्या शब्दाने आणि कृतीने स्वर्ग निर्माण करण्याचा आपल्या घरात, आपल्या गाव परिवारात, समाजामध्ये, तेव्हा माणसाचे प्रयत्न, माणसाची कष्ट, त्याची मेहनत आणि परमेश्वराची कृपा या दोघांचा सुंदर मिलाप झाला की स्वर्गीय राज्य प्रस्थापित होऊ शकते. आणि हा संदेश आजच्या तिन्ही वाचनामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त शुभ वर्तमानात आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचे राज्य असे आहे की एका शेतकऱ्याने जमिनीत बी पेरले आणि तो झोपी गेला. सकाळी उठला तर त्याला अंकुर आला, मग त्या हळूहळू वाढत गेलं, त्याला फुलं आली, त्याला कणसं आली, कणसामध्ये दाणा भरला, मग पीक तयार झालं. आणि मग तो माणूस विचार करत होता की कसं झालं, ते कोणी केलं? तर हे परमेश्वराने केलं. परंतु त्या अगोदर हा शेतकरी जो होता, तो शेतकरी होता, त्याला फळाची अपेक्षा होती. त्याला माहिती आहे तो शेतकरी आहे, म्हणून त्याने जमिनीची मशागत केली होती, कष्ट केले होते. ज्या जमिनीत दगड धोंडे असतील, काचा वगैरे असतील, त्या जमिनीत पीक पेरून फळ येणार नाही. पण ज्या जमिनीची योग्य मशागत केली असेल त्या जमिनीत निश्चित फळ येईल. आणि म्हणून त्याने योग्य ती मेहनत केली होती, कष्ट केले होते, नंतर पीक पेरला होता आणि तो शांतपणे झोपला होता. म्हणून आपण जेव्हा कष्ट करतो, मेहनत करतो, मग शांत राहायचं, नंतरच काम परमेश्वर करत असतो. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो वी डू आवर बेस्ट, गॉड विल डू द रेस्ट. आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं, निष्काम करणं, फळाची अपेक्षा न करता, परंतु त्यामध्ये प्रामाणिकपणा असावा, मेहनत असावी, सचोटी असावी, कष्ट असावे. एकदा ते करत राहिलो आपण, मग फळ योग्यरित्या परमेश्वर त्याच्या कृपेद्वारे देत असतो. आणि ते आज दाखल्याद्वारे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्या माणसाला विपुल प्रमाणात फळ मिळालं आणि हे कोणी दिलं तर हे परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वराची कृपा आपल्याला विपुल प्रमाणात येत असते. त्यासाठी आपले कष्ट पृथ्वीवरून झाले, परमेश्वराची कृपा आणि मग स्वर्गाचं राज्य आपल्या कुटुंबात, आपल्या गाव परिवारात प्रस्थापित होऊ शकते. आपण जेव्हा करतो कार्य तेव्हा त्यामध्ये असं नसावं मला काय मिळेल, त्यामध्ये फक्त प्रामाणिकपणे कार्य करावं. काही वेळेला आपल्याला वाटतं आपण वेगवेगळ्या संघटनेत असतो,
सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, मग त्या संघटनेत आपली निवड होते किंवा कोणीतरी आपल्याला कार्य करायला सांगतो. पहिला प्रश्न, मला काय मिळणार? व्हॉट आय विल गेट इन रिटर्न? मी माझं भेट देणार आहे, मी योगदान देणार आहे, मला त्याच्यातून काय मिळणार? जेव्हा आपण मिळणार अशी अपेक्षा करतो तेव्हा स्वर्ग राज्य प्रस्थापित करण्यामध्ये आलेला हा पहिला अडथळा आहे. आपण आपलं काम नियमितपणे करत राहायचं. फळ देणारा परमेश्वर आहे आणि तो योग्य वेळी देत असतो. लहान मुलं, त्याला आपण काय सांगितलं, दुकानात जाऊन अमुक एक काम करून दे, त्याचा पहिला प्रश्न आहे, मला काय खायला देशील का? चॉकलेट देणार का? वडापाव देणार का? असं काय देणार असेल तर ते जातील. आपली पण प्रवृत्ती असते, मला काय मिळेल? मी काय अमुक एक संघटनेत आहे, त्या संघटनेत आहे, मी उगाच माझा वेळ द्यायचा का? मला काय मिळणार आहे? मला काय कमिशन आहे का 10%? इथे देवाचं काम करण्यासाठी कमिशन नाही, ते मिशन आहे आणि त्या मिशनमध्ये काही मिळत नसते, ती योग्य वेळी परमेश्वर देत असतो. आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानातला तेच काम आहे, निष्काम कर्म. आपण आपलं काम ससोटीने करत राहावं आणि परमेश्वर योग्य वेळी आपल्या कामाची दखल घेतो आणि तो भरभरून देत असतो. जसं त्या शेतकऱ्याला दिलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी अगोदर मेहनत केली होती, कष्ट केले होते आणि जमिनीची योग्य ती मशागत केली होती. आजच्या शुभ वर्तमानाचा दुसरा उतार आहे. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी स्वर्गाच्या राज्याला कोणते उपमा देऊ? पहिल्या वेळेला त्याने सांगितलेलं आहे की हा शेतकरी जमिनीत पीक घेतो. दुसऱ्या वेळेस तो मोहरीचा दाणा येतो. मोहरीचा दाणा, मस्टर्ड सीड, हा लहान बी असेल, परंतु त्याचं एकदा झाड झाल्यानंतर आकाशातील पाखरं त्या झाडावर वस्ती करतात, एवढ्या त्याच्या फांद्या फुटवतात. मग विष्णू तेच सांगायचं आहे की आपली कृती छोटीशी असेल, मे टायनी ॲक्शन, पण त्याचा इफेक्ट फार मोठा असतो. काही वेळेला आपण काहीतरी कोणाच्या तरी जीवनात करून जातो. आपल्या रक्ताच्या नात्यातला नसतो, ओळखीचा पालखीचा पण नसतो, मित्र परिवारातला असतो, प्रवासात कोणीतरी भेटलेला असते, नोकरीच्या ठिकाणी कोणीतरी भेटलेला असते, त्याला आपण वेळ दिलेला असतो, उपकार केलेले असतात, मदत केलेली असते आणि आपण विसरून जातो. 8-10 वर्षाने तीच व्यक्ती कधीतरी योगायोगाने भेटते आणि आपल्याला सांगते, आपल्याला त्या आपण केलेल्या पद्धतीची आठवण करून. मग तेच ती मस्टर्ड सीड सारखी किंवा मोहरीच्या दाण्यामध्ये केलेलं छोटं कर्तव्य, छोटंसं काम आपण विसरून गेलेलो असतो, परंतु त्या व्यक्तीला त्याची जाणीव असते. आणि प्रभू येशू ख्रिस्त ते सांगत आहे की तुम्ही केलेलं काम विसरलं जात नाही. निष्पक्षपातीपणे, निस्वार्थीपणे तुम्ही एखाद्यावर जी काही सेवा केलेली आहे योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते. आपल्याला माहिती आहे स्क्विरल, छोटा पक्षी, ते खात नाही, आपण खात इथून तिथून फिरत असतो. पण वनस्पती शास्त्रज्ञ सांगत आहेत की ही जी झाडं वाढत आहेत त्या झाडामध्ये 70% श्रेय त्यांचं आहे. खारुताई खाण्यासाठी झाडाच्या बिया गोळा करतो आणि ती बिया इथून तिथून नेते. मग ते कुठेतरी पायाने माती ठेवते आणि त्यामध्ये ती बिया जमा करते. तिचा हेतू असा असतो, कधीतरी मग उद्या परवा मी ही बी ठेवली आहे ती मी खाण्यासाठी वापरते, परंतु ती विसरून जाते आणि त्या बीचं झाडात रूपांतर होते. आतापर्यंत जेवढी ही न लावलेली झाडं झालेली आहेत त्यामध्ये त्या खालीचा वाटा खूप मोठा आहे आणि म्हणून आपण सांगतो की खालीचा वाटा. तर त्या तिने आपलं काम केलेलं असते, परमेश्वर आपलं काम करत असतो. आपण त्या खालीसारखंच पेरायचं काम करायचं, चांगलं पेरायचं काम करायचं. मला काय मिळणार आहे? आईची सेवा असू दे, वडिलांची सेवा असू दे, घरात कोणी आजारी आहे त्याची सेवा असू दे, मीच का करायची? मग मी किती काम करायची? मग आई फक्त माझी आहे का? वडील फक्त माझे आहेत का? मग तो भाऊ करेल ना करेल, मग मला त्यात काय मिळणार? जेव्हा आपण करतो तेव्हा स्वर्गीय राज्य निर्माण करण्यामध्ये तो अडथळा येत असतो की मी फक्त करत राहणार, मला काय मिळो ना मिळो माझा परमेश्वर योग्य वेळ मला देणार आहे. किंवा माझ्या घरात निर्माण झालेला प्रश्न असतो प्रॉपर्टीवरून यावरून, मला एकत्र बसून तो सोडवता येईल का? नाहीतर मग कोर्ट, कचेऱ्या, पोलीस यांची जेव्हा फेऱ्या सुरू होतात तेव्हा आपण आपल्या घरात स्वर्गाचं राज्य निर्माण करतो, सैतानाचं राज्य आणत असतो. किंवा असे अनेक प्रसंग आहेत की आपल्या घरात आपल्या हातात आहे स्वर्गीय राज्य प्रस्थापित करण्यासाठी. आणि मग आपण आपले प्रयत्न करत राहायचं, मग परमेश्वर योग्य वेळी त्याचं फळ देते आणि त्याचं रूपांतर स्वर्गाच्या राज्यामध्ये होत असेल. अशा शुभवर्तमानाचा संदेश देत असतानाच काही वेळेला लोक सांगतात आम्ही अमुक लाखाचं घर बांधतो, 60 लाखाचं 70 लाखाचं घर बांधतो,
मोठ्या कौतुकाने लोकांना घर दाखवतात आणि तिथे सांगतात घरामध्ये देवघर केलेलं आहे, चाकल केलेलं आहे. मी घरात देवासाठी जागा केलेली आहे. परंतु आपण वाक्य चुकी सांगतो, पण सांगावं देवाने मला घर केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी राहतो आहे. अशी जेव्हा वृत्ती आपली होते तेव्हा आपण स्वर्ग राज्य प्रस्थापित करण्यासाठी पहिला पाऊल उचलत असतो. स्वर्गाचं राज्य आपल्याकडून आपल्या कृतीद्वारे शब्दाद्वारे निर्माण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण उद्या राहून श्रद्धा प्रकट करूया. कार्यक्रमांवर शांत त्याला शक्य आहे आणि ज्यांना मराठी वाचता येते त्यांनी कृपया या प्रार्थनेमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. आपोआप आपल्याला परमेश्वर देतील. एकत्र स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना मोहरीच्या दाण्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून धैर्य व चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या देशाच्या घटनेला व परमेश्वराला स्मरून शपथ घेतलेल्या आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांनी कोणत्याही दडपणाला व भ्रष्टाचाराला बळी न पडता जनतेच्या हितासाठी व देशाच्या उत्कर्षासाठी नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वर्गाच्या राज्याची तुलना मोहरीच्या दाण्याबरोबर करीत आहे. दाणे जमिनीत पडून मरतात, पण त्यापासून झाडे झुडपे उगवतात. दैनंदिन जीवनातील सुखदुःखाचा धैर्याने सामना करून आपले जीवन प्रभूच्या स्वर्ग राज्यात बहरत व फुलत जावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांवर प्रभूचा भरपूर आशीर्वाद असावा. अभ्यास करण्यासाठी त्यांना चांगले आरोग्य लाभावे, तसेच त्यांच्या शिक्षकांवर पवित्र आत्म्याचे वरदान असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या गाव परिवारातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, लहान बालकांवर चांगले संस्कार केले जावेत, वयोवृद्धांची योग्य ती काळजी घेतली जावी, स्त्रियांना सन्मानाने वागविले जावे, तसेच आपल्या नोकरी व्यवसायावर प्रभूचा वरदहस्त असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा
आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील कमीपणा तुझ्या प्रेमाने भरून काढून आम्हाला आशीर्वाद देतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्तात करतो. सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा भाकरवर दाक्षरस लाभारी तो आम्हाला शारीरिक व आत्मिक अंत देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्ती आम्हाला शरीराचं व आत्म्याचं आरोग्य व नवजीवनाचे वरदान व्हावं ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारण आहे. तुझ्या तारणकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या ईश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून आलास. परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध अधिकारला परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील भूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर विसरून आम्ही तुझी स्तुती म्हणतो. Shakti, Shakti, Prabhu, Prabhu,
पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा मुद्दामाच. निदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा वाढ. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पण. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला एकदा पुन्हा तुझे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामध्ये घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, ते तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व दानाचा ढाला अर्पण करतो. तुझ्या स्मरण येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण, फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करतो. जे आमच्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंपून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण कर, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता रम्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे देश आणि युगानुयुगे या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. संत गार्सिया आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सर्व आदर्श आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित्या नम्र तुझ्या भारी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो आपण कायद्यामध्ये बोलूया. क्रमांक 71 इथे आपण शकतो. तुझे आम्ही
शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. पुढे विकास शांती करतो. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभू तुम्हाला चित्ताखाली आणि स्थिती वाशी
हे प्रभू या पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित करा. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आता सामान्य काळातील 11 रविवार आणि आज देखील फादर्स डे किंवा पितृदिन साजरा केला जात आहे. त्या सर्व फादरांना विद्यार्थ्यांना विशेष प्रकारे विश्वभरी हॅपी फादर्स डे. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जी मेहनत करता ती वाखाणण्यासाठी आहे. आईविषयी खूप बोललं जातं, पण तू बाबाला जास्त दुर्लक्षित केलं जातं. तर आम्ही या वेळेमधून तुमचा सर्व पिढ्यांचा खास सन्मानपूर्वक अभिनंदन करत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष देतात आणि कुटुंबाचा सांभाळ करतात, ते आपल्याला आशीर्वादी करतात. आजची उपासना माणूस गाव परिवारातर्फे त्याला धन्यवाद. वृक्षा देवाची उपासना शिरी गाव परिवारातर्फे सादर केली जाते. दोन्हीकडे करणाऱ्या मुलांच्या बालकांचे त्यांच्या समवेत आता मिसानंतर बाजूच्या हॉलमध्ये सभा होत आहे. सगळ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता सर्व सेवक नेत्यांची जे नवीन निवडून आलेले आहेत त्यांची एक महत्त्वाची सभा आज संध्याकाळी होत आहे. निवडून आलेल्या सभासदांची उपस्थिती ही बंधनकारक आहे. त्याला कदाचित आपण विसरत असाल की मला गावातले सेवक नेता म्हणून निवडलेला आहे आणि विसर पडलेलं असेल तर फादर येऊन तुम्हाला ती यादी व्हॉट्सअपवर पाठवते. आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या मीटिंगसाठी येणं बंधनकारक आहे, कारण ही सभा प्रामुख्यानं आपण आपल्या 34 वर्षाच्या योजनेसाठी आणि तुमची सूचना मांडवण्यासाठी आहे. तर आपण कृपा करून या सभेसाठी उपस्थित राहावं. त्याचबरोबर जुने पॅरिश काउन्सिलचे सभासद आहेत त्यांना देखील बंधनकारक आहे. त्याचबरोबर पॅरिश काउन्सिलच्या सभासदांनी गावातील 2-3-4 लोकांची नावं देखील या सभेसाठी दिलेली आहे. त्यांना पण येणं बंधनकारक आहे. आपण त्याची नोंद घ्यायची आहे. ज्यांची लग्न मे 2025 पर्यंत ठरलेली आहे त्यांच्यासाठी त्यांच्या पालकासमवेत एक शिबिर 7 जुलैला आयोजित केलेलं आहे. मी अगोदरच आपल्याला सांगत आहे, कृपा करून आपण ही तारीख राखून ठेवायची आहे. आणि या शिबिराला येणं गरजेचं आहे. की पुन्हा आपल्या मुलांच्या मुलीचं फॉर्म भरला जाणार नाही, तर आपण त्याची नोंद घ्यायची आहे. हे पहिले शिबिर असणार आहे. त्यानंतर आणखी 2 शिबिर असणार आहे. तर त्या तारखा दिल्या जातील. मला 7 जुलैची तारीख दिली जात आहे. आपण ती तारीख टाकून ठेवावी. या आठवड्यातील बाल संघाच्या सभा खालीलप्रमाणे सोमवारी भाटीगाव परिवार, मंगळवारी विठाळे आणि अक्करबाग गाव परिवार या सर्व सभा संध्याकाळी 8 वाजता होतील आणि सेंटरवर होतील. आपण त्याची नोंद घ्या. सुमन महोत्सव नियोजन कमिटी तयार होत आहे. सभेतील व्यक्तींना त्या काळामध्ये परवडत चालेल. योगा क्लासेस नंतर अधिक माहिती आहे. मोठे बोर्डवर लावलेली आहे. वसई धर्मप्रांताचे आसन रिक्त त्याचा दिसून नाही झाल्यामुळे चर्च कायद्यानुसार कॅनलॉप्रमाणे निर्णयाची पालक करून धर्मप्रांतीय प्रशासन निवडण्याकरिता धर्मप्रांतीय सल्लागार समितीची सभा 6 जुलै संध्याकाळी 7:30 वाजता पार पडली. त्या समर्पक सल्ला मसल्यानंतर धर्मप्रांतीय सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी नवीन विश्व महोदयांची नियुक्ती होईपर्यंत एकमताने आम्ही जॉन फर्गोस यांची धर्मप्रांतीय प्रशासक किंवा डायसेशन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून निवड केलेली आहे. हे तुमच्या माहितीसाठी गेल्या रविवारचे दान 24,890 रुपये झाले. बुधवारचे दान 8,950 रुपये झाले. संधी बॉल्ससाठी 21,300 रुपये झाले. त्याचप्रकारे देवळाच्या
देवाच्या जोडणीनिमित्त आणि देवाच्या आभारासाठी एका व्यक्तीने 5,000 रुपयांची देणगी आपल्या सर्वांच्या मोबदल्याबद्दल धन्यवाद. आशीर्वाद सिद्ध होईल. बहिणीनो, आता आपली मान नम्र त्याने खाली वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर असेल आहे. सर्व बुद्धीच्या पलीकडे असणारी परमेश्वराची शांती तुमच्या हृदयाला व बुद्धीला परमेश्वराच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचे ज्ञान व प्रेम प्रकट करो. सर्व समर्थ परमेश्वर आपल्या दयेने तुम्हाला आशीर्वादित करो व आपल्या तारणदायी ज्ञानाचा तुमच्यावर वर्षाव करो. तो तुमची पावले आपल्याकडे वळवो व बंधुभावाने शांतीने चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ. समाप्त झाली आहे. Oh